आणि वाघ बघा इथे आलेला इथून, आणि वाघाने इथे येऊन येऊन त्याच्यावरती अशी झडप घातली आणि ह्या दरवाजा उघडा होता ना, त्यामुळे तो आत येऊ शकला आणि इथपर्यंत राहिले बघा. आणि मग लक्षात आलं की आणि मी पडलो इथे. अच्छा, टॉर्च बाहेर पडला, तो वळाला आणि त्यांनी तिकडनं माझ्यावरती अटॅक केला. आम्ही लोक दोघे पडलो. तर की त्यांनी तोपर्यंत चावे घेतले होते इथे मागे ह्याच्यावरती, या हातावरती. तर हा डोळा ओढला जात असल्यामुळे मला ते असं खालती दिसलं आणि मग ह्याच्यामध्ये भाला फसून तो मारला. तो गळ्याच्या आरपार गेला. ही खूप चूक झाली मोठी. सो त्याच्यानंतर मी खरोखर त्याच्याकडे बघितलं नाही, फक्त जाताना त्याची माफी मागितली. करेक्ट. तो फक्त खोल जखमा देऊ शकतो, त्या जखमांमुळे मला त्रास झाला असता. दॅट इज वन ऑफ द सॅडेस्ट फॉर्म. तर तो गर्वाचा विषय नाहीये माझ्यासाठी. वाघ मला 2022 मध्ये पट्टेरी वाघ एकदाच दिसलाय, साधारणतः 20-25 फुटावरती. इथे या खांबावरती सोडून ते दिवाळीच्या वेळेला पहिल्यांदा जेव्हा आले, दोघे होते आणि ते पूर्ण फुल मॅच्युअर होते, ग्रोन अप. लोक सांगायचे की इथे आहेत बिबटे, पट्टेरी आहेत, माझे प्राणी, हे फक्त माझे म्हणून प्रेम नाही करत. ती तिला उचलून नेलं, तिचं दुःख झालं, पण ह्याच्याबद्दल राग असा नाही आला की हा असं का. आता ते सुकल्याच सगळ्या खरं म्हणजे 2 महिन्यानंतर. दातामध्ये त्यांनी धरलेलं. ओके. हा 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 बघा इथे. आपण आकर्षित का होतो या प्राण्यांकडे हे त्यावेळेला जाणवलं, पण दुर्दैवीप्रमाणे त्यावेळेला त्याचा मृत्यू झालेला होता. कोकणामध्ये असलेलं सुंदर असं घर, या घरावरती मी एक व्हिडिओ बनवला होता. या घराची सगळी डिटेलिंग मी तुम्हाला दाखवली. आणि आता ह्या घरामध्ये ना घडलेली एक खरी गोष्ट सांगतो. त्याथे इथे कुत्रा बसलेला, म्हणजे आम्ही पाळलेला कुत्रा होता तो इथे बसलेला. सहसा कधी आम्ही त्याला रात्री बाहेर सोडायचो नाही, पण तो ऐकतच नव्हता त्या दिवशी आणि तो घरी येत नव्हता, म्हणून इथे तो बसलेला. आणि वाघ बघा इथे आलेला, इथे वाघ आला आणि वाघाने इथे येऊन येऊन त्याच्यावरती अशी झडप घातली. पहिल्या झडपेत तो सुटला, कुत्रा सुटला आणि बघा इथून 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 असा आला कुत्रा आणि त्याच्या मागे मागे वाघ आलेला इथून असा. नॉर्मली दरवाजा उघडत होता. हा, आणि एवढी पण रात्र झाली नव्हती, म्हणजे झोपायची तयारी चाललेली आणि लाईट सगळे ऑफ होते. आणि म्हटलं की चला थोड्या वेळानंतर कुत्र्याला आतमध्ये घेऊन येऊया आपण, पण तसं काय झालं नाही. तर कुत्रा इथून असा पळत आला, इथून असं पळत आला आणि ह्या दरवाजा उघडा होता ना, त्यामुळे तो आत येऊ शकला आणि इथपर्यंत राहिले बघा. या इथपर्यंत तो कुत्रा आलेला आणि वाघ त्याच्या मागे मागे ह्या घरातनं आतमध्ये आलेला. शेवटी काय केलं, त्या कुत्र्याला पकडलं वाघाने. ती अक्का आणि आजी इथे आतमध्ये माझघरात झोपलेल्या उठून आल्या, चौघे उठून आले इथे. आणि वाघ आहे ना ते कुत्र्याला पकडून इथेच बसलेला. आणि जसा हा दरवाजा, म्हणजे दरवाज्यावरती माझे काका आले, तसा हा वाघ कुत्र्याला घेऊन गेला आणि गेला. आणि ही खूप वर्ष आधीची गोष्ट आहे आणि हे प्रत्यक्ष तर मी कधी बघितलं नव्हतं, हे मी फक्त ऐकलेलं. आणि ऐकल्यावरती म्हणजे काही गोष्टी अशा असतात ना की समोरचा माणूस बोलतोय ते आपल्याला खऱ्या वाटल्याच पाहिजेत, कारण का तो समोरचा माणसावरती आपल्याला विश्वास असतो. तर त्यांनी ही गोष्ट आम्हाला सांगितलेली. मी तर या गोष्टीवरती विश्वास ठेवतो, कारण का मला आजी आणि माझ्या ज्या अक्का ज्या होत्या त्यांनी सगळ्यांनी ही गोष्ट सांगितलेली, हे खरं घडलेलं, पण प्रत्यक्षात मी पाहिलं नाहीये. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला आहे ना प्रत्यक्ष अशा माणसाला भेटवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, ज्यांनी ना वाघाशी 2 हात करून वाघावरती मात दिलेली. तर मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे, तर चला माझ्या बरोबर. तर मित्रांनो, आपल्या बरोबर आहेत आशिष महाजन. या ठिकाणी पूर्वी कसं आपली गुरं होती, आता बाहेर वाडा केलाय, पण पहिले इथे बांधलेली असायची आणि असं मोकळं होतं हे. तर नॉर्मली जर का बिबट्या जवळपास असला तर गुरं थोडंसं घाबरतात, आवाज देतात. आणि पण त्या दिवशी असं झालं की ह्यांचं लक्षच गेलं नाही की कुत्रे इथे दिसत नाही. आणखीन ते नॉर्मली रात्रीच्या वेळेला बाहेर अंधारात जात नाही, उजेडाच्या भोवतीच असतात. तर कुत्रे दिसत नाही म्हणून त्या क्युरिओसिटीने ह्यांच्याकडे लक्ष न देता मी या बाजूने मागच्या बाजूला आलो. या दारातनं पहिले इथे झोपलेलं होतं. बायकोला सांगितलं होतं की कुत्र्यांना बोलायचं तर हे दार उघडून ये, पण आल्यानंतर हे दार बंद दिसलं. म्हटलं ही कुठे गेली आवाज न देता, म्हणून मी आपलं सहज त्या कोपऱ्यापर्यंत गेलो. तो जो कोपरा दिसतोय या, आणि इथनं खालती टॉर्च मारला तर साधारणतः खालच्या मळीमध्ये मला अच्छा इथे म्हणजे इथे समोर हा तिथे एक कुत्रं दिसलं. तर मी त्याला हाक मारली की ये,
तर तो पळत पळत आला आणि त्याच्याबरोबर मी या बाजूनी बाकीचे दोन्ही कुत्रे आले. सो म्हणजे सरप्राईज, म्हणजे आश्चर्य होतं की हा इथनं आणि ते दोघे तिथनं का आले. आणि मी तोपर्यंत चालत या बाजूला आलो. तर त्याच्यातलं एक कुत्रं वरती चढलं आणि त्यांच्याकडे माझं लक्ष नाही गेलं, कारण की आपल्याला माहित नाही ते काय. नॉर्मली बाहेर फिरला की भुंकतात, रात्री त्यांना आवाज देऊन आपण जवळ गेलो की शांत होतात आणि आपण येऊन झोपायचं, हे रुटीन. आणि इथे असं आलेलो असताना त्यांना शांत करत होतो की अचानक ते या दिशेला कुत्रे त्यांनी माझ्यापासून हा वरचा उडी मारून गेला. आणखी मी वैतागलो की बाहेर फिरताना तुम्ही इतकी नाटकं का करता. तर मी जरा जोरात आवाज दिली आणि हा जो कुत्रा आहे, अच्छा, हा हा समोरचा. हा विठू, ओके. हा हा. हा सगळ्यात पहिले पळालेला तिथे. तर मी त्याच्या नावाने ओरडत गेलो. तर साधारणतः मलाही थोडंसं धावावं लागलं त्याच्याबरोबर. अच्छा, म्हणजे कुत्रे पळाले ते अटॅक करण्यासाठी पळाले ते का? म्हणजे त्याच्यावरती अटॅक करण्यासाठी गेले. हे नंतर लक्षात आलं की ते लोकांनी त्याला आतमध्ये तिथे तिघांनी मिळून ब्लॉक केलेलं होतं आणि अटॅक करायचा प्रयत्न, आणि तो घाबरलेला होता. हे नंतर लक्षात आलं. ओके. मी इथपर्यंत आलो असीने आणि जोरात ओरडलो त्याच्यावरती. तर तो पुढे गेलेला, मागपर्यंत गेला, म्हणजे अंगणाकडे गेला. त्यावेळेला मी इथे होतो जेव्हा कुत्रं हे गेलं. हम्म. तर तो अंगणाकडे जाताना मी इकडे नॉर्मली टॉर्च मारला, तो पायऱ्या चढताना दिसतोय आणि मी नुसतं दुसऱ्याला वळवतो असं म्हणतोय, तोपर्यंत समोरनं हा वाऱ्यामध्येच दिसला. आणि तो सरप्राइझिंग फॅक्टर होता की हा आतमध्ये आहे. आणि मग लक्षात आलं की, आणि मी पडलो इथे. अच्छा. टॉर्च बाहेर पडला आणि त्याचा जो अटॅक होता तो फेल गेला, कारण की मी नॅचरल पडल्यामुळे त्याचे पाय लेंड झाले आणि मी त्याला लात मारली. तर लात मारली, तो इथे गेला आणि त्यांनी परत त्या अच्छा, बाजूला या इथे. इकडनं हा हा वरती गेला. तर मला इथनं ती कुत्री दिसली तिथे अंगणात. हा हा. सो आय वॉज जस्ट एकदम ह्याच्यामध्ये की कुत्र्यांवरती हा अटॅक करेल. आणि तोपर्यंत संकल्पना काय होती की कुत्रे ना बिबटा खातो. हम्म. आणि मी इकडनं या जाता जाता इकडनं दगड उचलला, अच्छा. या इकडनं, आणि आवाज करत करत पळत गेलो तिथे पुढे. आणि इकडनं एक दगड फेकून मारला. तेव्हा तो अंगणावरती चढलेला आणि अचानक बघितलं हे तिन्ही कुत्रे वरनं त्याच्या अंगावरती आले. तर जसं अंगावरती आले, आणखी मी तोपर्यंत या झाडाच्या पुढे गेलो होतो. हम्म. या झाडापासून मी पुढे आलेलो होतो इथे. आणि तो वळाला आणि त्यांनी तिकडनं माझ्यावरती अटॅक केला. दॅट वॉज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे 1 to 1. म्हणजे त्याचा पाय पकडून मी इथे, आम्ही लोक दोघे पडलो आणि त्याच्या पहिल्या जखमा हातावरती, कारण की पंजाच पकडला होता. आणि त्याची ताकद आणि आपल्या ताकदीमध्ये फरक असल्यामुळे, आणि मग इकडनं आमचं पहिलं 2-3 रोल्स इथे होत गेले हातापायी. म्हणजे तो 2 पंजे आणखीन तोंड, आणि तो परत पळाला. मी तसं मग काय झालं की मग ते शेवटी असं झालं की तो पळाला म्हणजे काय, झाडापर्यंत आला आणि मी उठलो आणि त्यांनी माझ्यावरती यायच्या अगोदर मी त्याला पकडलं, जम्प केली. आम्ही दोघे रोल झालो आणि ऑलमोस्ट लढता लढता वरती पोहोचलो. तो परत एक सिंगल कुत्र्यावरती होता, 2 खालती आले होते. तोपर्यंत तो त्याच्यावरती वळाला. तर मी पूर्ण पटकन चढून वरती गेलो. आणि इथे चढायच्या अगोदर मी बायकोनी हाक मारली की काय झालं. तर तिला म्हटलं भाला घेऊन तयार राहशील, कारण की तिला बाहेर बोलवू शकत नव्हतो आणि माझ्याजवळ काहीच नव्हतं. झोपेतनं उठून जस्ट टॉर्च घेऊन आलेलो आणि इथे लाईट वगैरे असल्यामुळे उजेड चांगला होता. मग आमचं बेसिक त्याच्यानंतर या ठिकाणी वरती चढल्यानंतर त्याचा अटॅक आणि माझा डिफेन्स प्लस अटॅक हा आमचा सुरू झाला. आम्ही इथे 2-3दा रोल झालो, त्याला पाडलं आणि त्या ह्याच्यामध्ये त्याच्या मुक्के मारताना हे बोट तुटलं. आणखीन जखमा इतक्या होत गेल्या हातावरती, पोट इथे झालेलं, त्याचा एक वार इथे बसलेला तर हे अवघडल्यासारखं. आणि लास्ट मुवमेंटमध्ये इथे जे हडपा ठेवलेला आहे तिथे त्यावेळेला नव्हता. तर त्या हडप्याच्या ठिकाणी त्यांनी मला अटॅक केला आणि त्यावेळी लक्षात आलं की त्यांनी जोपर्यंत चावे घेतले होते इथे मागे ह्याच्यावरती, या हातावरती, तर मी सरळ म्हटलं की आपल्याला सेव्ह व्हायचं असेल तर तोंड बंद करायचं, म्हणून हा हात त्याच्या तोंडात दिला. आणि त्यांनी एक पंजा इथे टाकला आणि एक इथे असा, आणि आम्ही अगदी एजवरती होतो. आणि माझा फक्त एकच विचार होता, ह्याला येऊन, आणि माझा हात त्याला असा धरलेला की आता माझी ताकद संपते, तोही दमलेला कळतोय. कारण की त्याची अटॅकिंग म्हणजे असं झालं होतं की तो उडी जास्तीत जास्त इतक्या उंच मारू शकत होता, अशी आमच्या या फायटिंगमध्ये लास्ट कंडिशन होती. सो हा मला दगड, म्हणजे त्याचा या वजनाने हा जो दगड दिसतोय हा मला या कोपऱ्यावरती असं बुब्बुळ खालती येत गेलो. डोळा असा ओढला जात होता असा. अच्छा. तर हा डोळा ओढला जात असल्यामुळे मला ते असं खालती दिसलं. तर मलाच एक वाटलं की, आणि वरनं त्याला घेऊन मी पडलो खालती आणि ह्याच्यावरती डोकं त्याचं आपटून दिलं.
डोकं आपटल्यानंतर जे जोरात पडलो, मी पण पडलो त्याच्यावरती सेम. त्यांनी नखं आत घेतली आणि त्याची ग्रीप सुटली आणि मी त्याला पोटाला अशी कॅची मारली अच्छा आणि तो असा आडवा झालेला इथे अच्छा, इथे का? या बाजूला, हा हा हा, या झाडावरती. ओके, इथे. आणि भाला हातातनं सुटला, पण तो फक्त त्यांनी उसळी घेतली, पण तो परत पलटी झाला. तसं मी लगेच इमिजिएटली भाला पकडला आणि त्याच्या पोटात. म्हणजे जे काय झालं ते सेल्फ डिफेन्स होतं. तो इतका सुंदर प्राणी, खरं म्हणजे त्या गोष्टीचं दुःख जेव्हा झालं त्यावेळेला, जेव्हा त्याचं लक्षात आलं की हा पूर्ण सुस्त झालेला आहे आणि ती बायको जेव्हा बाजू म्हणाली की अहो तो नाही या, मला बघवत नाही त्याच्याकडे, म्हणजे ही खूप चूक झाली मोठी. सो त्याच्यानंतर मी खरोखर त्याच्याकडे बघितलं नाही, फक्त जाताना त्याची माफी मागितली की जीव हत्या हा काही आनंदाची गोष्ट नाही आहे. आणि तो नाईलाज होता. त्यांनी आतमध्ये तो कुठनं आला, कसा आला आणि त्याचा अटॅक आणि सर्व्हायव्हल. आम्ही तुमचं फेन्सिंग वगैरे बघितलं, ह्याला सर इलेक्ट्रिकचे सगळे तुम्ही फेन्सिंग लावलेत, ते म्हणजे ते इलेक्ट्रिक करंट ऍक्टिव्हेट असतो त्यावेळेला? करंट ऍक्टिव्हेट असतो. म्हणजे तो रात्रीच्या वेळेला ऍक्टिव्हेट करता का तुम्ही? नाही, तसं आम्ही 24 तास ठेवतो. हा सोलरवरती चालणारा डीसी झटका लागतो ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये इंजर्ड होत नाही कुठलाही प्राणी किंवा आपल्यालाही फक्त जोराचा झटका. पण अनफॉर्च्युनेटली ह्याच्या अगोदर दिवाळीच्या वेळेला 3 वेळा बिबट्या आतमध्ये मागे खांब आहे लोखंडी, त्याच्यावरती चढून आलेला. तर पळताना त्या तारा तुटल्या होत्या, तर त्यावेळेला नेमका करंट नव्हता तुटलेल्या तारांमुळे. आणि आतमधली जी जाळी लावलेली दिसते तुम्हाला, नेट इथे, हो इथे दिसते ना, फिशिंग नेट आहे. फिशिंग नेट ही कुठेतरी मागच्या बाजूला उन्हामुळे कुठेतरी वीक होऊन तुटलेली असावी आणि इतकं लक्ष दिलं गेलं नाही त्यावेळेस. तर तो त्याला चान्स मिळाला खालच्या खालती बाहेर आतमध्ये यायला. अच्छा. आणि नंतर लक्षात आलं की तो घाबरलेला का, अटॅक का केला, तर कुत्र्यांनी त्याला खालती म्हणजे म्हणतात चेपणं, तिन्ही अँगल मध्ये चेपलं होतं, त्याच्यावरती सारख्या जात होते आणि त्याच्यामुळे मग तो. म्हणजे हे कुत्रे होते का? हा कुत्रा होता? हा, ही पण एक कुत्री. अच्छा, ही फिमेल आहे. तो काळा जो होता तो आणि जो सगळ्यात पुढे बसलाय तो, हे तिघे कुत्रे त्याच्यावरती. हिला जी जखम झाली ती तिच्या लहानपणी तिच्या आईने अटॅक केलेलं बेसिकली डोक्यावरती. डोक्यावरती. ओके. ती फार सेन्सिटिव्ह, तिचा एक डोळा वीक आहे खरं म्हणजे, तिला असं पूर्ण दिसत नाही, ती एका डोळ्यावरतीच तिचं सगळं चालू असतं. पण त्या रात्री मात्र त्या एका डोळ्यावरती तिची जी ऍक्शन होती, दॅट वॉज. ना, मी जसं तुमच्या घरी आलो ना, तुमच्या घरात कुत्रे आहेत, तुमच्या घरात गुरं आहेत, तुमच्या घरात मांजरी आहेत, यू आर एन ॲनिमल लव्हर. म्हणजे हे जे काय झालं ते एकदम ती दुर्दैवी गोष्ट होती. पण त्यावेळेला कसं असतं की तुम्ही जर काय म्हणजे तुमच्या हातातनं असं जर काय घडलं नसतं तर कदाचित त्यांनी तुमच्यावरती म्हणजे तुमचा जीव घेतला असं. मी तरी असं म्हणू शकतो की हा तुमचा पुनर्जन्म आहे त्यानंतरचा. ऍक्च्युली पुनर्जन्म म्हणण्यापेक्षा मला त्याचं एक निश्चित आहे की तो दुर्दैवी मृत्यू झाला. बरोबर. ती गोष्ट आपल्या जन्माशी रिलेट ह्याच्याकरता करू शकत नाही की तो प्राणी असा आहे की ही कॅन टेक अ ह्युमन लाईफ. करेक्ट. तो फक्त खोल जखमा देऊ शकतो, त्या जखमांमुळे मला त्रास झाला असता. पण प्रश्न असा होता त्यावेळेला की सर्व्हायव्हलचा. तो भिवून होता, त्याला पळता येत नाही, बाहेर उडी टाकता येत नाही, आणखीन कुत्रे, आणि मला त्यांनी अचानक त्यालाही अचानक मी दिसलो, तर तो त्या फिअरमध्ये त्यांनी जे केलेला अटॅक होता. तर पहिल्या 2 ह्याच्यामध्ये त्यांनी मला जखमा कमी झाल्या होत्या, पण नंतर जेव्हा त्याला पळता येत नाही, आता ज्या वेळेला आमचं इकडनं सुरू झालं तर त्यावेळेची कंडिशन अशी होती की तो काही केल्या सोडायला तयार नाही. म्हणजे लिटरली असं म्हणतात ना की तो एक शब्द असा की ही वॉज ट्राईंग टू हगिंग मी. ओके. की आय विल नॉट लिव्ह यू. आणि त्याचा फिअरनेस नंतर लक्षात येत आला की तो इतकी उडी सुद्धा त्याला पडत नव्हती जमिनीपासून, म्हणजे तो नुसता पायापासून असा जात होता आणि सोडायला तयार नाही. जखमा वाढत चाललेल्या, माझ्यातली ताकद संपत चाललेली, म्हणजे हात असे कडक झालेले, म्हणजे लिटरली बोटं जी आहे ती अशी मुवमेंट होत नव्हती. आणि या कंडिशनमध्ये सर्व्हायव्हलच एक हा होता. अवॉइड करणं हे माझ्या हातात नाही राहिलं. इट इज वन ऑफ द सॅडेस्ट फॉर मी. आय विल नेव्हर से की आय फॉट, म्हणजे तो गर्वाचा विषय नाही आहे माझ्यासाठी. तो इतका सुंदर जीव जो निसर्गामध्ये आपल्या नैसर्गिक चक्रामध्ये फिरणारा, आणखीन तो खाण्यासाठी ह्याच्यासाठी आला. कुत्रे माझे होते तर त्यातला मी सर्व्हाइव्ह, म्हणजे ह्याच्या अगोदर पण जेव्हा आलेले तर मी ह्यांना सेव्ह करायचं, त्यांना मारण्याचा उद्देश नाही, ह्यांना सेव्ह करायचं, प्रोटेक्ट करणं हा माझा फर्स्ट राईट आहे, कारण की हे पण जीव आहे. पण त्या साखळीमध्ये असले तरी पण मी यांना प्रोटेक्ट पहिले केलेलं आहे आणि बिबट्याला जाऊ दिलेलं आहे, म्हणजे पळून लावलेलं. याच्या आधी सुद्धा म्हणजे बरेच वेळेला आलेले ना, म्हणजे अनेक वेळेला. हा, इथे सगळं दिसतं नाही, ते अरण्याचं. आणि आम्ही आता येत होतो ना, आम्ही शूट करत आलो आणि बघितलं ना, इथे सगळं जंगलच आहे. इनफॅक्ट कितीतरी वेळानंतर मला हे घर दिसलं. हो, जवळपास 1 किलोमीटरच्या अगोदर एक घर आहे, ते मोस्टली कोणी नसतं, त्याच्या 1 किलोमीटर नंतर वस्ती आहे.
म्हणजे गावाची मूळ वस्ती. तरी कधी आपल्याकडे असं ढाणे वाघ वगैरे असं काय झालंय का कधी? वाघ मला 2022 मध्ये पट्टेरी वाघ एकदाच दिसलाय, साधारणतः एक 20-25 फुटावरती. कुठे ते? रस्त्यावरती. तुम्ही रस्त्यातनं जेव्हा प्लॉट मध्ये उतरला त्या कोपऱ्यावरती मी खालनं वरती चढत होतो. अच्छा, 2022 ची गोष्ट आहे? 2022 अगदी इनिशियल मध्ये घराचं बांधकाम म्हणजे जोताहून वरची भिंती सुरू झाल्या होत्या. म्हणजे कोकणामध्ये सुद्धा पट्टेरी वाघाच्या पाऊल खुणा आहेत. म्हणजे असं एक आनंदाची बाब आहे आपण म्हणू शकतो ही. आणि त्याच्यानंतर कॉलिंग जी आहे ती कळली, पण आणि म्हणजे अंदाज कसा येतो त्याच्यात दिसला असा नाहीये, पण कॉलिंग झाली की समजेल. वानरांची कॉलिंगमुळे. अच्छा, वानरांच्या कॉलिंगमुळे आपल्याला तो अलर्ट कॉल असतो वानरांचा, बरोबर. आणि बिबट्यांचा त्याच्यानंतर 15-20 दिवस इथे वावर नसतो. अच्छा. त्याचा राऊंड झालेला असेल 1-2 दिवस, जर का तो काय टेरिटरीमध्ये फिरत राहतो पट्टेरी. तर ज्या वेळेला या इकडनं गेला की त्याच्या पुढचे 15-1 दिवस इथे बिबट्या दिसणार सुद्धा नाही कुठे. की जे आपलेच लोक आहे ते त्यांनी काय सांगितलं, तुम्ही तर जखमीहून पडले होता, तुम्ही मारलंच कसं काय? भाला म्हणजे काय, छोटा त्रिकोणी जो असतो ना, तो एक्झॅक्टली भालासारखा नाही, पण तो एक सिक्युरिटी म्हणून आपण घरामध्ये, कारण की इथे रानात राहायचं तर काहीतरी पाहिजे. म्हटलं ते घेऊन बाहेर येणार कशी काय? जेव्हा तो कंट्रोलमध्ये आला, जेव्हा माझ्याशी 15 मिनिटं मला जखमी केलं, तर बायकोला तर त्यांनी 2 मिनिटांमध्ये किती हालत केली असती. तर म्हटलं हे सगळं व्हायचं वगैरे आम्ही 2-3 लोकांनी मारलं असतं तर मी जखमी झालो नसतो. म्हटलं इन्सिडेंट त्यावेळेला मारण्याचा हेतू कुठेच नव्हता. म्हणजे इथे पण जेव्हा तो पहिल्यांदा कळला पळतोय, तो कुत्र्यांच्या इकडनं आवाज करत गेलो की तो सरळ धूम ठोकावी. मी तुम्हाला जो बोललो ना, खांब जिकडनं आलेले, तिकडे मार्किंग्स असू शकतात, शक्यता आहे. त्यानंतर सुद्धा आलेत का कधी? नाही, त्याच्यानंतर नाही. आता मग काय केलं, ही जी नेट आहे ही उंच केली. आणि इथे मी काटेरी तार लावली होती पूर्ण ह्याला, पण आता काहीतरी या खांबावर ना हे जे तार वगैरे तुटलेलं दिसतंय ना, ही बघा, ही जाळी ही झालेली आहे. तर इथे या खांबावरती चढून ते दिवाळीच्या वेळेला पहिल्यांदा जेव्हा आले, दोघे होते आणि ते पूर्ण फुल मॅच्युअर होते, ग्रोन अप मेल म्हणतात. तर इथे सगळ्या खुणा दिसल्या होत्या. माती मला वरती दिसली होती, ही फाटली होती. ही बघा, ही शिवलेली दिसतंय ना, ह्याच्यावरनं हे शिवायला गेलो म्हणून कळलं की ते लोखंडी खांबावरती चढून आतमध्ये आले. साधारणतः ह्याचं उंची 10 फुटाची 11 फुटाची. म्हणजे इतक्या उंच उडी जात नाही बिबटा, किंवा हे सगळे 6-7 फूट हाईट वरनं येतात. आपण अजून उंच घेतलेलं आहे, पण ते खांबावरती चढून आले हे सरप्राइझिंग, ते पण लोखंडी खांबावरनं. ह्याच्यावरती मार्किंग्स अगदी बारकाईने बघाल तर दिसतील इथे. हे बघा, हे बघा समोर आहे अगदी लास्ट. आता काय पावसाने ह्याच्यामध्ये ते उतरलेत सगळे, ते समोर दिसते मला मार्किंग. आपण त्या बाजूला मी बघतो. 1 मिनिट, राजू चला. हे कधी बाहेर राहतात का रात्रीचे ओव्हरनाईट, कधी असं चुकून वगैरे? प्लॉटच्या बाहेर नाही. प्लॉटच्या बाहेर म्हणजे येतात बरोबर रात्री? नाही, हे दिवसभर आपल्याकडे प्लॉट मध्येच असतात, कारण की बाहेर इनसिक्युरिटी आहे ना. एकच मिनिट पहिले बघून घेतो. हो, नाही राहिलेत का? नाही, चांगल्या खुणा होता इकडनं, असे पांढरे कसा गंज लागलेला ना, सगळे पांढरे मार्क म्हणजे ओरबाटे त्यांचे आलेले, आणि ह्याच्यावरती चढताना पूर्ण वरपर्यंत, म्हणजे या एंगलच्या वरपर्यंत होते. आणि त्यांनी त्याची म्हणजे इकडनं त्यांनी कशा प्रकारे तो प्रयत्न, लोखंडी खांबावरती तो चढू शकतो, हा विचार कधी आला नव्हता डोक्यामध्ये. ह्या साईडला काय सगळं रानच आहे का? हे सगळं रान आहे, म्हणजे अगदी पुढपर्यंत, अगदी लांबपर्यंत. इथनं पुढे गेला की मग पूर्ण असं खालती उतार आहे, आणि खालती उतार मग तो नदीपर्यंत उतार गेलेला आहे, आणि तो सगळं रान आहे पूर्ण. इथे आपलं ऍक्च्युअली प्लॉट शेवट आहे या बाजूला. म्हणजे एका वेळेला 2-2 बिबटे येतात, म्हणजे त्यांचा हॅबिटॅट निर्माण झालाय तिकडे. झालंय इथे आहे, वरच्या बाजूला पण आहे. लोक सांगायची की इथे आहेत बिबटे, पट्टेरी आहेत, असा कधी विचार नव्हता केला. आणि नंतर जेव्हा घर बांधल्यानंतर जेव्हा सगळं इन्सिडेंट सुरू झाला, त्यावेळेला कळत गेलं की आहे. पूर्वी जेव्हा फेन्सिंग नव्हतं, मी 2022 ऑगस्टमध्ये राहायला आलो इथे, त्यावेळेला फेन्सिंग नव्हतं, पूर्ण ओपन होता. मग हा जो कुत्रा आहे हा स्टे डॉग आहे, इथल्या जवळच्या वाडीत फिरणारा. हा एक दिवस आला आणि इथेच राहिला, गेलाच नाही. मग हा केज मध्ये ठेवायचो, कारण की आतमध्ये जवळपास 18 मांजरी. आणि स्टे डॉग कुत्रे मांजरांचं कधी पण हे असतं, तर त्याला मी केज मध्ये रात्री ठेवायचो. ओके. आणि केज मध्ये असल्यामुळे तो घरामध्ये आतमध्ये आणायचो, केज ह्याच्या सकट. आणि मग दाराच्या बाहेर बसणं तिचं, किंवा माझ्यासमोर एकदा एक मांजरीला उचललं होतं सरप्राइझिंगली. दॅट वॉज अ सॅडेस्ट
हा, पण इतकं नक्की होतं की माझी मांजर मला प्रिय आहे, त्यांनी उचलून नेली म्हणून त्याच्याबद्दल कधी राग नाही आला. शेवटी निसर्ग, वेळ आणि निसर्ग हा चक्र तो मान्य करण्याचा आपला एक हा असतो. आपली आवड, माझे प्राणी हे फक्त माझे म्हणून प्रेम नाही करत. माझ्याकडे ते आम्ही लोक एकत्र राहतो, ते माझ्याबरोबर चांगल्याने राहतात, पण त्यांना काही झालं तर मी प्रयत्न करीन आहे, पण त्यांच्याबरोबर असे इन्सिडेंट झाला तर मी त्याच्याबद्दल दुसऱ्याबद्दल राग का करू. पुष्कळ लोक मला म्हणायचे मी असतो तर त्याला मी चिडलो असतो, मारून टाकलं असतं, पण का. त्याची शिकार हे आहेत, हे माझ्याकडे पाळले म्हणजे श्रेष्ठ झाले असं नाही ना, किंवा ते हे माझेच आहे, दुसऱ्यांनी काही करायचं नाही. निसर्ग चक्र आपण स्वीकार करायला पाहिजे. माझ्या आवडती मांजर सगळ्यात म्हणजे जीव की प्राण, 10 दिवसाची मिळालेलं पिल्लू, 24 तासाहून जास्ती तिला दूध नव्हतं मिळालं, डिहायड्रेट झालेली, तिला सर्व्हाइव्ह करवलं. आणखीन तिने दोनदा तिचं ही झाली, डिलिव्हरी झाली, तिला उचलून नेलं. तिचं दुःख झालं, पण ह्याच्याबद्दल राग असा नाही आला की हा असं का, की हा प्रकार ऍक्च्युली मनामध्ये कधीच आला नाही. आता तर सुकल्याच सगळ्या खरं म्हणजे 2 महिन्यानंतर. पण इथे दिसते हो, इथे. त्याच्यानंतर हे दातामध्ये त्यांनी धरलेलं इथनं असं. ओके. असं इथे डोक्याला पण दुखापत झाली ना तुमच्या? हे अच्छा. इथे डोळ्याच्या इथे हा, त्याचा हो, पंजा तेच. होता इथे, आणि हे आहे हा जो मधला कट आहे, हा, त्याचा पंजा अडकलेला होता. ओके. आणि डोळ्याच्या इथे का? हा, हा. आणि एक पंजाने इथलं मागचं हे घेतलं होतं. अच्छा, इथे काय आहे का? दिसतंय? हा, इथे लाईट अशी पुसटशी अशी हे हा, दिसते. हे सगळे ऍक्च्युली हे मेजर होतं, आणखीन इथे होतं. ओके. हा, आहे बघा इथे. हा, ओके. रिकव्हरी तुमची फास्ट झाली तुमची? खूप फास्ट, म्हणजे विदिन 10-15 डेज. ट्रीटमेंट किती दिवस चाललेली? 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. घराचा कॉन्सेप्ट जो आहे तो एकदम ऑथेंटिक तुम्ही लुक ठेवलेत, म्हणजे घराचं, म्हणजे अगदी पैसा खर्च करायचा म्हणून एकदम हायफाय करायचं असेल. कारण का आम्ही मगाशी बसलेलो ना, त्याला आम्ही तेच बोललो होतो, म्हणजे आमच्या दोघांचा हाच विषय चाललेला की एकदम ऑथेंटिक ठेवले तुम्ही. एकदम ते लालबाती, चिरा वगैरे आणि वुडन वर्क आहे, याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं काम दिसत नाहीये मला, मेटल वगैरे तुम्हाला काही दिसत नाही. आणि तुमचे मेन म्हणजे ते पिलर्स जे आहेत ते सुद्धा आपण बघूया, आपण आतमध्ये जाऊ. शुअर. म्हणजे कोकणात आल्यावरती आहे ना, सारवलेलं अंगण नाही मिळालं ना तर खरंच म्हणजे ते घर इनकम्प्लीट आहे. आणि तुम्ही एवढी मोठीच्या मोठी जागा सारवून ठेवली, त्याचं मेंटेन वगैरे कसं करता तुम्ही? म्हणजे गडी वगैरे ठेवलेत का तुम्ही? नाही, आपल्याकडे जवळच्या गावातल्या वाडीतनं एक येतात अच्छा. स्वयंपाकाला, आणखीन घरचं सगळं मेंटेनन्स. हा. तर त्या महिन्यातनं 1-2 मध्ये ते सारवतात. ओके. आणि दरवाजे पण एकदम मस्त, एकदम प्राचीन असे वुडन आहेत. खिडक्या पण बघा ना, जबरदस्त, एक्सलेंट. खरं पाहायला गेलं तर हे काही माझे ड्रीम हाऊस वगैरे नाही आहे, म्हणजे मी त्या संकल्पनेला मानत नाही. हा. दीपक, आणि हे पण बघा ना, बटन. हा, बटन. आणि पण हा, हे पिलर्स पण आहेत. दीपक, हा ये इथे दार उडाला. हे वासे पण तुमचे एकदम लाकडाचे आहेत, मस्त असे भक्कम असे. हे पण इथे पण बाहेर गुरे आहेत. हो, त्यांना वाट बघतात त्यांना गोठ्यामध्ये बांधायचंय. त्या दोन्ही गायी आत्ताच एक 20 दिवसापूर्वी व्यायलेल्या आहे. अच्छा. त्यांची दोन्ही कालवड आतमध्ये आहेत. बटन्स पण तुम्ही मॉडर्न न लावता तुम्ही एकदम असे जुन्या याच्यातले ठेवलेत एकदम. खरंच कसं होतं, घर म्हणजे काय असतं, म्हणजे ही संकल्पना मुळामध्ये खूपदा विचार अशी स्पेसिफिकली नव्हती. कुणाची घरं बघितली नवीन, आजकाल बंगले, सिमेंट कॉन्क्रीट, टाईल्स, या गोष्टीमध्ये कधी इंटरेस्ट नव्हता. ऍक्च्युली ते काही असं शो बिझनेस म्हणजे असं मला वाटतं की तो चीपनेस आहे. एक माहिती होतं की ज्या फील्डमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी संपर्क यायचा, तर ते रंगाने होणारी इम्पॅक्ट शरीरावरती, किंवा टाईल्सनी आपल्या शरीरावरती, त्याच्यावरती चालण्यामुळे आपल्या जोडांना किंवा ह्याच्यावरती होणारे त्रास, ह्याच्यावरती काही रिसर्च वाचले गेले किंवा काही लोकांकडनं कळलं. याचे सिमेंट वाळूचे रिएक्शन्स, तापतं जास्ती उन्हाळ्यामध्ये, मग त्याच्याकरता पण एसी लावतो, म्हणजे तापलेल्या गोष्टीमध्ये एसी लावायचा वगैरे, यांनी होणारे दुष्परिणाम वगैरे याच्याबद्दल थोडासा अवेअरनेस, एक थॉट होता. तर घर बांधताना मुळामधला एक हा भाग होता की वाळू आणि सिमेंट लोखंड वापरायचं नाही. मग हा जो प्रकार आहे हा नुसता माझा विचार होता, पण प्रत्यक्ष आणणार कसं काय. आणि गुळ चुना वापरायचा झाला तर खूप खर्च, गुळ तसा महाग येतो. आणि जेव्हा बांधकाम करणारे जे लोक होते त्या लोकांनी त्या गोष्टीला फार हे नेलं. तर आपण हे बांधकाम करताना काय केलं की हा जो चिरा आहे, चिरा खाणीतनं निघताना जी पावडर निघते, ती पावडर आणि काळ्या दगडाची जी पावडर असते, जी खडी वापरतात त्या खडीची पावडर,
या दोघांना मिक्स करून एक कॉन्सन्ट्रेट हे तयार केलं की त्याच्यामध्ये चुना आणि थोडासा गुळ, चिंचेचं पाणी, हे अशा काही गोष्टी ज्या थोड्याशा कुणाच्या ऐकवीमध्ये आलेल्या होत्या की यांचा वापर चांगला असतो, हे त्यांनी बांधकाम केलेलं आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये काम केल्यामुळे काही ठिकाणी हे सांधे लिपणं ज्याला म्हणतात, म्हणजे आतनं लावल्यानंतर बाहेरचे सांधे भरायचे, इथे काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात या मटेरियलमध्ये सिमेंट मिसळलं थोडंसंच, की हे होल्ड राहावं, पावसामध्ये वाहून जायला नको. पण त्याचं प्रमाण इतकं आहे की या 5,000 स्क्वेअर फीटला 62 पोती सिमेंट वापरले टोटल. मध्ये मेन प्लिंथ करता आणि आतमध्ये जी खांब आहेत, या प्लिंथ, पूर्ण घराची प्लिंथ सिमेंट आणखीन ह्याच्यामध्ये वापरली आहे. आणि या आतमध्ये असे जसं हे टाइल्स आहेत, हे टाइल्स लावायला आपण वापरलं. ओके, हे टाइल्स चिटकवायला ते मॅन्डेटरी होतं. ते मॅन्डेटरी आहे. सध्या पावसाळ्यामध्ये काय होतं, सगळी धुणी जी आहे, पाणी वाचवायचं कसं, तर मोस्टली पावसाळ्यामध्ये मी पावसाळी पाण्याचाच वापर करतो. तर कपडे सगळे एकदा दिवसाचे धुवायचे असेल ते एकदा लावून दिले की ते पूर्ण पाण्याने होतात, आणि संध्याकाळी ह्यांच्यावरती ब्रश फिरवला की पिळून, पावसाच्याच पाण्याने पिळून हे करायचे. ड्रम, पिण्याचं पाणी वगैरे सगळं पावसाळी. अच्छा, पिण्याचं पाणी पण तुम्ही पावसाळी वापरता? सगळं पावसाळी. आणि मेन तुमचं आकर्षण आम्हाला काय वाटलं माहितीये का, हे पिलर्स आहेत ना, हे जे चिऱ्याचे आहेत आणि हे गोल त्याला तुम्ही शेप दिलेत त्याला, आणि हा माचा जो आहे तो मी आल्याला बोललो याला माचा एक आहे. परत हे तुमचं ते हे व्हेंटिलेशन साठी ते तुम्ही ते खिडकींना जे तुम्ही हे जे बघता आहात त्याच्यातलं एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगू का? हे जे काही बनवलेलं आहे, इथलं ही रेजिंग बघा, ह्या चारी कोपऱ्यांमधलं रेजिंग बघाल तर हे सगळं वेस्ट मटेरियल मधनं बनवलेलं आहे. फक्त या फळ्या ज्या आहेत त्या फक्त वेस्ट मधनं नाही आहे, पण अदरवाईज हे सगळं मटेरियल, तुकडे छोटे छोटे जे, जेवढी पण वेजिंग आपल्याला जी दिसते ही पट समोरची सगळी रेजिंग तुम्ही चारी बाजूला, बाहेर सुद्धा मी दाखवतो. ह्याला जे वासे, भाले आणि हे वापरलंय, हे सगळे जुने विकत घेतलेत इथे. इव्हन कौलं सुद्धा जुनी आहेत, नवीन नाही. म्हणजे लाकडी बनवताना झाडं तोडणं हा जर का विषय असतो, तर ज्यांनी अगोदर तोडली त्यांचं मटेरियल वापरलं, आपल्याला लाकडात करायचं होतं तर. म्हणजे मी हे म्हणणार नाही दिस इज इको फ्रेंडली, कारण की इको फ्रेंडली शब्द हा फार चुकीचा आहे. इको फ्रेंडली मध्ये प्रत्येक गोष्ट इको मधनं घ्यायची आणि फ्रेंडली कसं म्हणायचं, त्याचं तोडायचं, वापरायचं, म्हणून हा इको फ्रेंडली शब्द मी वापरत नाही. पण हा जितकं सहज आणि सोपं घर करता येईल, तो माझा फक्त उद्देश होता, की नवीन लाकूड तोडता कामा नये आणि आहे त्या संसाधनामधनं कसं वापर करता येईल. तर हे सगळे वेस्ट मधनं आपण सगळे रेजिंग वगैरे जे आहेत हे सगळे वेस्ट मधनं तयार केले, एकही लाकूड आणि काही वाया गेलेलं नाही. आणि तुम्ही म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, ही तुम्ही राखून ठेवल्यात. म्हणजे आजकाल आपल्याला घरामध्ये खुंट्या बघायला मिळत नाही, खुंट्या ज्या आहेत, ही खुंटी हो, ही ऍक्च्युअल आहे, बरोबर. हे ऍक्च्युअली ह्याचा यूज हे ह्याच्याकरता केलं की उद्या समजा काही ठेवायचं तर फळी ठेवता येईल, नाहीतर फळी ठेवण्यासाठी प्रोव्हिजन केलं, जसं की इथे केलं तुम्ही. हो, इथे बघा, जशी इथे फळी ठेवली आहे. एक्स्ट्रीमली नाईस. दिसत नाही हा बबडू. अच्छा, मी मगाशी ह्याला उचलून घेतलेलं, बरोबर. मी हा काय म्हणजे मेल आहे का? हा मेल आहे. ह्याला घरातली चारी दारं माहिती आहेत. हा कुठल्याही दारातनं बाहेर पडला की तो बरोबर त्याला हवं त्या दाराशी येऊन तो बरोबर आतमध्ये येण्याकरता तिथे थांबतो. बाहेर निवांत फिरतो, कुठेही हरवत नाही. बरोबर येणार तो वासाला, ते त्यांच्या स्वतःचा जो वास असतो त्या वासाला ते येतात, बरोबर. आणि हे काय कॅट हाऊस आहे का? नाही, ऍक्च्युली हे कॅटचं शिशू घर आहे. ओके, टॉयलेट म्हणूया इंग्रजी मधलं. ओके. तर मी पुण्यामध्ये सँडपीट वगैरे त्यांचं तिकडे आतमध्ये असतं, आणि मी पुण्यात असताना मांजरं होती तर त्यांच्याकरता बाल्कनीमध्ये करून ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे असं लोक म्हणतात की मांजरींना अस्वच्छ करतात, म्हणजे घाण वगैरे करतात, लोक म्हणतात. नाही, तसं काही नाही. मी तरी आय एम स्ट्रॉंगली अपोजिट ऑफ दॅट. की मांजर घरात असणं म्हणजे ना, मला तरी असं वाटतं ना की खरंच एक लक्ष्मी असते आपल्या घरामध्ये जी वावरते. कारण का हा माझा पर्सनल अनुभव आहे म्हणून सांगतो. बरोबर, ते इतके निवांत आणि विश्वासाने राहतात ना की ते खरं आनंद देत असतात आपल्याला. करेक्ट. म्हणजे इथे आल्यावरती ना, म्हणजे अक्षरशः मला असं वाटतं ना, कुठल्या तरी हिल स्टेशनची हाऊसेस असतात ना, तुम्ही जेव्हा इथे बसाल आणि तुम्ही बाहेरचं एक व्ह्यू तुम्हाला सहजपैकी, म्हणजे असं स्पेशल काही आपण केलेलं नाही आहे की असं खूप इथे शिमला किंवा कुलू मनाली सारखा व्ह्यू वगैरे किंवा एक्स्ट्रीम असं डोंगरातलं नाही, आपण सिम्पल अगदी सहज, काही चढ उतार आणि पूर्ण हिरवळ चारीकडे आणि दाट जंगल,
खरं म्हणजे बघण्यासारखं वर्णच असतं. आतमध्ये तुम्हाला फिरताना इतकं जे जंगलाची ती मजा, म्हणजे कसं असतं, प्रत्येकाला म्हणतात की मला नेचर आवडतं, लाईक टू गो इन फॉरेस्ट वगैरे, पण जे वर्ण दिसतं तो व्ह्यू तुम्हाला कधीच बघायला मिळत नाही खरं म्हणजे. तर मित्रांनो, आपण गावाकडे आल्यावरती आहे ना, अशा भूताच्या गोष्टी, वाघांच्या गोष्टी ऐकतो. त्यातल्या कितपत गोष्टी खऱ्या असतात, खोट्या असतात, त्या काय माहिती. पण ही गोष्ट प्रत्यक्ष होती की सरांनी प्रत्यक्ष वाघाचा सामना केला होता. खरं पाहायला गेलं तर एक सुंदर आपल्या म्हणजे जंगलातला एक प्राणी या पृथ्वी तलावरचा, तो म्हणजे बिबट्या. आणि त्याच्याशी समोर येणं हे एक वेळेचीच म्हणजे गणना म्हणावी की, पण त्याच्याशी समोर गेल्यानंतरचा सगळ्यात पहिला अनुभव म्हणजे असा होता की अचानक जे घडलेली गोष्ट ही धक्कादायक असते. आणि हे प्राणी सहजासहजी अशा दृष्टीपथात पडत नाही की सहज फिरतात आणि आपल्याला भेटतात आहे. आणि अचानक जेव्हा त्याच्याशी समोर आल्यानंतरचा पहिली रिएक्शन मला अजूनही आठवते, म्हणजे की अरे हा घरामध्ये कसा काय, घर म्हणजे आपल्या कुंपणामध्ये. आणि त्या ह्याच्यानंतरचं अलर्टनेस आलं की अरे ह्याला आपल्याला बाहेर काढलं पाहिजे. आणि तो पळत असताना म्हणून तो त्याच्या मागे हाकलण्याचा दृष्टिकोन होता. बट इतकं सॉफ्ट स्किन, इतकं म्हणजे एक वेगळेपण त्याच्यातलं, म्हणजे आपण आकर्षित का होतो या प्राण्यांकडे हे त्यावेळेला जाणवलं. पण दुर्दैवीप्रमाणे त्यावेळेला त्याचा मृत्यू झालेला होता. तर तो एक अनुभव आहे, दोन्ही प्रकारचा वेगळ्या टोकाचा आहे खरं म्हणजे. की पहिल्यांदा बिबट्या इतक्या जवळनं, म्हणजे 1 to 1 आपल्या म्हणजे समोरासमोर येणं, आणखीन त्याच्यानंतर आपण बघतोय तर तो गेलेला आहे. ह्या दोन्ही ह्याच्यातला व्ह्यू ऍक्च्युली खूप वेगळ्या प्रकारचा होता. की त्याला वाव ह्याच्याकरता म्हणतात नाही, ह्याच्या अगोदर अनेकदा बघितलेला आहे किंवा पळताना बघितलाय किंवा हकललंय त्याला. पण इतक्या जवळ आल्यानंतर त्याची जी म्हणजे मुवमेंट्स आहेत किंवा त्याच्या ज्या आहेत त्या अनुभवताना खरंच हे शब्द सापडणार नाही. पण नक्कीच होतं की आपण कुठेतरी त्याच्यामध्ये भारावून जाऊ. आणि त्या भारवलेल्या अवस्थेमध्ये त्याच्याकडे बघत का बसावं लागतं, की का तो असा वेगळा असतो. पण त्याची जी हालचाली, त्याचा जो ऍक्ट असतो, त्याच्याशी कुठेतरी समोर जाताना मग कळतं की नाही, त्याचं एक वेगळं पण विश्व आहे, आणखीन आपण त्या विश्वामध्ये नाही आहोत. तर तो जो सामना आहे आणि तो जो अनुभव आहे तो खरं म्हणजे एक शब्दातीत पलीकडचा आहे खरं म्हणजे. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. सरांनी आपल्याला खूप क्वालिटी टाइम दिला. ते खूप बिझी होते. इनफॅक्ट ते दिवसभर त्यांची म्हणजे पायाची चक्की चालतच असते. काम वगैरे त्यांचं एकदम चालूच असतं सगळं इकडे तिकडे, म्हणजे काय ना काहीतरी छोटी मोठी कामं ते करत असतात. आता सुद्धा इथे बघा ना, इथे बॅकग्राऊंडमध्ये इथे बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा कामं चालू आहेत, त्यांच्या घराची कामं चालू आहेत. की जशी की त्यांनी जुनी लाकडं वगैरे, जुन्या लाकडांपासून सुद्धा काहीतरी क्रिएटिव्ह करायचे, तशी ती कामं करत होती. आणि त्या कामांना बाजूला ठेवून त्यांनी आपला क्वालिटी टाइम आपल्याबरोबर स्पेंड केल्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानतो. आणि आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, तर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय झालं, काय झालं, नाही बोलाय. बर बर, नको नको. काय म्हणते इंद्रा? हो चंद्रू, तुला पण, तू पण हो 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 हो. इंद्रा, इंद्रा